उपवासाचे बटाटा बाईट्स आणि भजी। मी इथे अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे आणि तो साबुदाणा आता कढईमध्ये मी छान गरम करणार आहे। त्यामध्ये 2 चमचे भगर टाकते आहे आणि तो मी छान असा गरम करून घेणार आहे आणि मग नंतर मी हे मिक्सरमध्ये टाकून तो बारीक करणार आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये भाजलेला साबुदाणा आणि भगर टाकलेली आहे। त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि शेंगदाण्याचे 2 चमचे कूट आहे ते टाकणार आणि हे आधी मी एकत्र बारीक करून घेणार आहे। त्यानंतर मग मी एक कच्चा बटाटा घेतला आहे, धुवून सालून आणि मग तो असे त्याचे बारीक काप करणार आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि मग मी साबुदाणा आणि हे बटाटा ते मी पुन्हा मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे। बटाटा कट केला आहे मी, त्यामध्ये नंतर मी मिरची टाकेल, जिरं टाकलेलं आहे मी आणि आता मी हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे। मी मिक्सरमधनं मी बारीक केलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेते आहे। मी हे वाटलेलं आता बाउलमध्ये काढलेलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि ते छान मिक्स करते आहे आणि मी पुन्हा आता भरपूर अशी वरनं कोथिंबीर टाकणार आहे आणि ते पुन्हा मी मिक्स करणार आहे आणि मिक्स करून मी 2 मिनटं साईडला ठेवलं आहे आणि आता मी भजी करायला घेते आहे। ही साबुदाणा आणि बटाट्याची इन्स्टंट भजी आहेत आणि मी मागे आधी तुम्हाला एक रेसिपी शेअर केली होती बटाटा आणि साबुदाणा भजीची, ती जरा वेगळी होती। मी कच्चा बटाटा किसून घेतलेला होता, ह्यामध्ये मी कच्चा बटाटा मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे। मी अशी सर्व भजी तळून घेणार आहे आता आणि त्यानंतर भजी म्हटलं की मिरची ही आलीच, मग मी आता याबरोबर मिरच्या तळल्यात। मिरच्या तळताना जरा सावध तळायच्या, ते फुटून आपल्या अंगावर उडू शकतं तेल, त्यासाठी मी कट मारला आहे, मीठ भरलं आणि मग त्या मिरच्या तळल्या। आणि आता इथे मी बटाटा बाईट्स करायला सुरुवात करते। 2 उकळलेली बटाटे घेतली आहेत मी आणि एक अख्खा मोठा बटाटा आहे, त्याच्या छान अशा स्लाइस करून घेतल्या कच्च्या बटाट्याच्या, त्या स्लाइस करून घेतलेल्या आहे। जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही, जास्त बारीक पण करायचं नाही। कोथिंबीर, जिरं आणि हिरवी मिरची जाडसर वाटली, मीठ, बटाटा आता किसणीने मी बारीक करणार आहे। उकडलेला बटाटा मी बारीक केलाय, कोथिंबीर टाकते, वाटलेली हिरवी मिरची, मीठ, मिक्स झाले। बटाटा घ्यायचा, त्यावर बटाट्याचं सारण लावायचं हे, त्यावर आणखी पुन्हा एक हा बटाटा ठेवायचा आहे। सारण बाहेर येऊ द्यायचं नाहीये आणि मग हे मी फ्राय करणार आहे। अशी सगळी मी बटाटे पूर्ण करून घेते। त्याच्यावर दुसरा बटाटा एक ठेवायचा आहे आणि ते छान
आतमध्ये सेट करायचे. अशी सगळी तव्यावर तेल टाकणार आहे. तवा तापल्यानंतर त्याच्यावर आपण आता झाकण ठेवणार नाही, कमी गॅसवरती ही अशीच होऊ द्यायची आहे. मधला जो आहे तो आधी आपल्याला परतवावा लागेल, कारण तो लगेच त्याला हिटनी हे होऊन जातो. पुन्हा दुसऱ्या साईडने होऊ द्यायचे. गॅस कमीच ठेवायचा आहे. आतलं स्टफिंग जरी उकळलेल्या बटाट्याचं आहे, पण जी वरची बटाट्याची स्लाइस घेतली ना ती कच्ची आहे, कारण की आपण कच्चा बटाटा काप करून घेतली. हा जो मध्ये सेंटरचा असतो ना तो लगेच हिटनी होऊन जातो. त्याला इकडे शिफ्ट करायचं. गॅस बंद करते आणि मी ही काढून घेणार आहे. उपवासाचे बटाटा बाईट्स आहे आणि उपवासाची भजी. मी आधी पण तुम्हाला एक भजी ही रेसिपी उपवासाची शेअर केली होती, पण ती जरा वेगळी होती आणि ही वेगळी आहे. ही फक्त साबुदाणा आहे आणि कच्चा बटाटा आहे याच्यामध्ये, आणि ही बटाटा बाईट्स आहे. जर उपवास नसेल ना तर ह्यामध्ये आपण चीज, पनीर आणि याच्यावरनं सॉस, मेयोनीज असं टाकून याला छान, मुलांसाठी सर्वात छान आहे. जी मुलं खाण्याची नाटकं करत असतील त्यांच्यासाठी ही छान आहे. याच्यावरनं ना छान असं सॉस वगैरे टाकायचं आहे, मेयोनीज टाकायची याच्यावरनं, आणि आतमध्ये स्टफिंग करताना आपण चीज किंवा पनीर पण टाकू शकतो. आणि मुलं आवडीने खाणार आहे. जी मुलं खात नाही, खाण्याची नाटकं असतील ना त्यांच्यासाठी हे छान आहे. आता उपवासाची केली आहेत मी हे. जर उपवास नसताना तर मी यामध्ये चीज टाकलं असतं किंवा मग पनीर टाकलं असतं, आणि मग त्याच्यानंतर आहे ना यावरनं उपवास नसता तर याला मी साईडनी ना बारीक शेवनी कोटिंग पण केली असती आणि मग त्यावर मग मेयोनीज आणि सॉस टाकला असता. पण मी उपवासाची केलेली. असं सेम आपण बिना उपवासाची करायची. त्याच्यामध्ये भरपूर सारे टाकायचं. मग या स्टफिंगमध्ये आपण गाजर पण टाकू शकतो. बटाटा बाईट्स आहे, भजी आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा. जमल्यास शेअर पण करा.